हाय फ्रेंड्स, ग्रोथ स्टडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्रथम घटक चाचणी जे की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, तर यामध्ये आज आपण उत्तरपत्रिका पाहणार आहोत। तर उत्तरपत्रिका लिहित असताना अगोदर या पद्धतीने आपल्याला फॉर्मॅट आखून घ्यायचा आहे। तर ही अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिणं गरजेचं आहे। तर त्यामधला पहिला प्रश्न होता आपला रिकाम्या जागा प्रश्न होता। तर त्यामधला पहिला प्रश्न आहे, जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्या मागणी केली जाते हे डॅश डॅश दर्शवले जातं। तर त्याचा आन्सर होतं मागणीचा संकोच। आणि यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला होता आपल्याला, जेव्हा पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या बाजूस सरकतो तेव्हा त्यास डॅश डॅश असे म्हणतात। तर तेव्हा पुरवठ्यातील वाढ त्याचा आन्सर येतं। आणि तिसरा प्रश्न यामध्ये दिलेला होता, डॅश डॅश ही सूक्ष्म अर्थशास्त्राची संकल्पना आहे। तर त्याचा आन्सर आहे घटक किंमत। आणि चौथा प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेला होता, ED = 0 हा अनुभव येणाऱ्या वस्तू। तर त्यामध्ये वस्तू आन्सर आलेला आहे आपलं। तर त्या वस्तू कोणत्या होते? जीवनावश्यक वस्तू आहेत। आणि पाचवा प्रश्न होता यामध्ये, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश डॅश। तर एकूण उपयोगिता त्यामध्ये वाढते, आन्सर त्याचं वाढते येतं। देन नेक्स्ट प्रश्न होता आपला, लाकडापासून फर्निचर आणि रूप उपयोगिता आणि संगणक म्हणजे त्याचा आन्सर आपल्याला लिहायचं होतं। तर संगणकचं ज्ञान उपयोगिता या ठिकाणी येतं। आणि दुसरा प्रश्न होता यामध्ये आपल्याला मायक्रोसलाच आपण त्याचं सूक्ष्म अर्थशास्त्र त्या ठिकाणी म्हणलं आहे। देन नेक्स्ट होता त्यामध्ये तिसरा प्रश्न होता मागणी वक्रचं त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं होतं खाली येणारा। आणि चौथा प्रश्न होता त्यामध्ये किंमत स्वीकार म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा आलेला होता। आणि मक्तेदारीचं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं होतं। तर मक्तेदारीचं यामध्ये येतं आपल्याला किंमत करता। आणि नेक्स्ट होता पेनला शाई डॅश डॅश। तर चहाला कॉफी अपर्यायी वस्तू मानला जातं। आणि पेनला शाई हा पूरक आहे, पूरक वस्तू त्या ठिकाणी त्याचं आन्सर येतं। देन नेक्स्ट होतं संकल्पना ओळखून ती पूर्ण करायची होती। तर त्यामध्ये आपल्याला कोणतेही दोन प्रश्न लिहायचे होते। 8 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेला होता। त्यामधला पहिला प्रश्न होता, गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक माहिती गोळा केली। तर त्यामध्ये आपल्याला अगोदर संकल्पना लिहिणं गरजेचं आहे। आणि स्पष्टीकरण एक लिहिलं तरी सफिशियंट आहे। तर आपण 2 लिहिलं तर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या प्रभाव पडेल। आणि त्यामधला दुसरा प्रश्न होता, भैयाने उन्हाळ्यात शीतपेय विक्रीचा व्यवसाय सुरू केला। तर त्याची संकल्पना आपल्याला लिहायचं आहे आणि स्पष्टीकरण त्या ठिकाणी 2 लिहिणं आपल्याला गरजेचं आहे। देन नेक्स्ट आहे तिसरा प्रश्न होता त्यामध्ये 50 रुपये किंमत आईस्क्रीमची असताना 40 रुपये किंमत त्या ठिकाणी झालेली होती। आणि रमेशने त्या ठिकाणी जास्तीची आईस्क्रीम त्या ठिकाणी खरेदी केलेली होती। तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची संकल्पना आणि त्याचे स्पष्टीकरण त्या ठिकाणी लिहायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन होता त्यामध्ये फरक स्पष्ट करायचा क्वेश्चन होता। तर त्यामधला पहिला होता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो। तर त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण देण्या अगोदरच आपल्याला त्याचा फरक स्पष्ट करायचं कोणत्या पद्धतीने। तर त्यामध्ये आपल्याला व्याख्या लिहायची आहे आणि त्याचा अभ्यास आणि त्याचे महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे। देन नेक्स्ट होतं त्यामध्ये संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली होती। तर त्या ठिकाणी आपल्याला फरक स्पष्ट करायची होती, त्यांची व्याख्या, परिणाम आणि त्यांची आकृती त्या ठिकाणी येत असेल तर आपण निश्चितच काढणे हे गरजेचं आहे। आणि तिसरा होता यामध्ये साठा आणि पुरवठा। आपल्याला 2च प्रश्न लिहायचे आहेत, तरी उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण उत्तरपत्रिका बनवलेली आहे, त्यामुळे सगळे ऑरमधले पण क्वेश्चन यामध्ये मेन्शन केलेले आहेत। तर त्यामध्ये साठा आणि पुरवठा त्यामध्ये आपल्याला व्याख्या लिहायची आहे, अवलंबून लिहायची आहे, स्थिती लिहायची आणि संबंध आणि त्याचं एखादं उदाहरण येत असले तर आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं हे गरजेचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन होतं त्यामध्ये खालील प्रश्नाची उत्तरे लिहा कोणतेही 2। तोही 8 मार्काचा क्वेश्चन होता आपल्याला। तर त्यामधला पहिला प्रश्न होता आपल्याला अर्थव्यवस्थेचे
तर त्यामध्ये क्वेश्चन होता आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे होते. तर त्या ठिकाणी आपल्याला अगोदर पहिल्यांदा व्याख्या येत असेल तर अर्थशास्त्राची त्या ठिकाणी व्याख्या स्पष्ट करा आणि 4 मुद्दे त्या ठिकाणी स्पष्ट करा. जर तुम्हाला एक्स्ट्राची जरी येत असेल तर आपण त्या ठिकाणी माहितीसाठी आपले इम्प्रेशन व्यवस्थितरित्या पडावं त्या पेपरमध्ये, म्हणून त्या ठिकाणी आपण एक्स्ट्राची पण माहिती त्यामध्ये लिहू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन होता आपला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करायचा होता आपल्याला. तर त्या ठिकाणी प्रस्तावना लिहा, व्याख्या येत असेल तर व्याख्या लिहा किंवा नियम लिहा आणि नंतरनं तत्त्वाद्वारे त्याचं व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण करा. तत्ता काढा, त्या ठिकाणी एखादी डायग्राम येत असेल तर त्याची डायग्राम काढा, जेणेकरून आपल्या पेपरमध्ये इम्प्रेशन व्यवस्थित पडेल आणि आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच मिळून जातील. देन नेक्स्ट होता त्यामध्ये तिसरा प्रश्न होता पूर्ण स्पर्धेची कोणतेही 4 वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायची होती. तर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, त्याची व्याख्या येत असेल तर त्या ठिकाणी स्पष्ट करा आणि जी वैशिष्ट्ये आहेत त्या ठिकाणी 4 वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करणं गरजेचं आहे. तर 4पेक्षा आपल्याला जास्त जरी येत असेल तरीही आपण त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन होता आपला विधानाशी सहमत आहात का नाही ते आपल्याला स्पष्ट करायचं होतं. कोणतेही 2 लिहायचे होते आपल्याला. त्यामध्ये 8 मार्काचा हा क्वेश्चन होता. तर त्यामधला पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादित आहे. तर त्याचा आपल्याला आपण सहमत आहात का नाही ते लिहायचं होतं आणि त्याचं आपल्याला कारणाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं होतं. देन नेक्स्ट आहे त्यामधला दुसरा प्रश्न होता कारणाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. या ठिकाणी 4 स्पष्टीकरण मुद्दे त्यांचे त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. यानंतर त्यामधलं नेक्स्ट क्वेश्चन आहे साठा व पुरवठा यातील फरक स्पष्ट करायचा होता आपल्याला. तर त्या विधानाशी सहमत आहात का नाही ते लिहून त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन होता आपला तक्ता आकृती उतारावरून आपल्याला प्रश्नाची उत्तरे त्या ठिकाणी लिहायचे होते. कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. त्या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न दिलेले होते 8 मार्कासाठी. तो क्वेश्चन आपल्याला लिहायचा होता. तर त्यामधला पहिला प्रश्न होता खालील मागणी वक्राची लवचिकता कोणती आहे ती स्पष्ट करायची होती आपल्याला. तर मागणी वक्राची लवचिकता आपल्याला त्या स्पष्ट करण्यासाठी आपल्याला 4 डायग्राम त्या ठिकाणी दिलेली होती. ती कोणती लवचिकता आहे त्यामध्ये आपल्याला स्पष्ट करायची होती. तर त्या ठिकाणी आपल्याला 4 डायग्राम दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला त्याचं ओळखून ते स्पष्टीकरण त्या ठिकाणी लिहायचं होतं. तर या पद्धतीने 4 डायग्रामचं आपण काय केलेलं आहे व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन होता आपला चॉकलेटचा पुरवठा वक्र आपल्याला या ठिकाणी काढायचा होता. यामध्ये आपल्याला एक तत्ता दिलेला होता. ते तत्ता आपल्याला पूर्ण करायचा होता आणि त्यावरून आपल्याला वक्र काढायचा होता. तर या पद्धतीने आपण ते वक्र काढलेलं आहे आणि हा तत्ता पूर्ण केलेला आहे आणि त्यावरून आपण त्या तत्त्यावरून आपण काय केलेलं आहे त्याचं आकृती काढून स्पष्टीकरण यामध्ये दिलेलं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन होता यामध्ये एक तत्ता निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहायची होती त्या ठिकाणी आणि आपल्याला त्या ठिकाणावर आकृतीसुद्धा काढायची होती. तर त्यामध्ये आपण आकृती काढलेली आहे आणि 2 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिलेले होते. तर त्यामधले आपण आन्सर पण यामध्ये लिहिलेले आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन होता आपला यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आपला सविस्तर उत्तरे लिहा. 8 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले होते. यामध्ये कोणताही एक प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला मोठा लॉंग क्वेश्चन लिहित असताना त्यामध्ये आपल्याला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे आणि त्याचं नियम किंवा त्या ठिकाणी आपण व्याख्यासुद्धा मेन्शन करू शकतो आणि थोडीफार त्याची जे काही अर्थमध्ये जे काही माहिती दिलेली आहे ती माहिती त्या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. तर त्यामधला पहिला तर त्यामध्ये प्रश्न असा दिलेला होता की मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करायचा होता यामध्ये आपल्याला. तर त्यामध्ये आपण प्रस्तावना लिहिलेली आहे, व्याख्या आणि त्यामध्ये आपण काय केलेलं आहे तत्ता काढून त्याचं व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण यामध्ये आपण दिलेलं आहे आणि त्याची आकृतीसुद्धा आपण यामध्ये दर्शवलेली आहे.
आणि त्याचे जे काही अपवाद होते ते गृहीतकेद्वारे आपण काय केलेलं आहे, स्पष्टीकरण या ठिकाणी लिहायचे आहे. फक्त या ठिकाणी आपण मुद्दे तेवढे दिलेले आहेत. तर या पद्धतीनं आपला बोर्डाचा पेपरचा फॉर्मॅट ही असं याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. जसं की आता हे क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही आन्सर सॉल्व करा, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. जर बोर्डामध्ये आपल्या या पद्धतीचा फॉर्मॅट असेल किंवा घटक चाचणीमध्ये सुद्धा आपल्या या पद्धतीचा जर आन्सर शीट लिहिण्याचा फॉर्मॅट असेल तर आपल्याला आउट ऑफ मार्क त्या ठिकाणी निश्चितच पडू शकतात. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाप